तुम स्त्रियैञ्चोन्नतं प्रापणार्थं प्रवृत्तं चिरायुश्च भूयान्नवङ्केन्द्रमेतत् चिरायुश्च भूयान्नवङ्केन्द्रमेतत् चिरायुश्च भूयान्नवङ्केन्द्रमेतत्. आपण सुरू करायचं का मनीषा? हो. आल्यात का माटे आणि ह्या दोघी? हो, मी आहे. नमस्कार. आज 22 मार्च 2025. आज आपण या मीटिंगची सुरुवात शक्तिगीतानी केली आहे. याचं कारण आज शक्ती स्थापना दिवस आहे. बरोबर 22 वर्षापूर्वी आजच्या दिवशी शक्ती नॅशनल ची स्थापना झाली होती आणि आजच्या या मुहूर्तावर आपण विशेष विज्ञान कट्टा घेतोय. 72वा विज्ञान कट्टा आहे. याचं नाव आहे आला उन्हाळा आरोग्य सांभाळा. मीटिंगची सुरुवात करताना मी डॉक्टर माटे यांना विनंती करते की त्यांनी सभेची सुरुवात प्रार्थनेने करावी. आवाज येतोय? येतोय. येतो. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ईशावास्यमिदं सर्वं यत्किञ्च जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथा मा गृधः कस्य सिद्धनम्. विद्याञ्च अविद्याञ्च यस्तद्वेषो भयं सः अविद्यया मृत्युं तीर्त्वा विद्ययामृतमश्नुते. सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमां भवेत्. ओम शांति शांति शांतिः. मनीषा ताई. मनीषा मनीषा स्नेहा दिसत ताई नाही. आल्यात का? स्नेहा ताई, आहे आहे. तुम्ही शारदा शक्ती आणि विज्ञान कट्टाची माहिती देता? हो, देते. हा, धन्यवाद अरुणाताई. नमस्कार. आज शारदा शक्तीने आयोजित केलेल्या 72व्या विज्ञान कट्ट्यामध्ये आजच्या वक्त्या डॉक्टर सुस्मिता धोपेश्वरकर तसेच ऑनलाईन जोडले गेलेले विज्ञान प्रेमी शारदा शक्तीचे सर्व सभासद या सर्वांचे मी स्नेहा जोशी सस्नेह स्वागत करीत आहे. शक्ती ही विज्ञान भारतीची महिला संघटना आहे. शक्तीच्या देशभर वेगवेगळ्या शाखा आहेत, जसं की मध्य प्रदेश, कलकत्ता, मुंबई, गोवा वगैरे. याची सुरुवात कोची, केरळ येथून झाली. 22 मार्च हा शक्ती संघटनेचा स्थापना दिवस आहे की जो आज आहे. त्यामुळे सर्व शक्ती भगिनींना मी शुभेच्छा देऊन त्यांचे अभिनंदन व्यक्त करते. समाजातील विविध क्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या महिलांचे संघटन करून त्यांच्या क्षमतांचा विज्ञान आणि तंत्रज्ञान यांच्या मदतीने समाजाच्या आणि पर्यायाने देशाच्या विकासासाठी आपण उपयोग करून घेणे
हा या शक्तीचा मुख्य उद्देश आहे. शक्ती या संघटनेची स्थापना 2003 मध्ये कोच्चि येथे झाली. त्यानंतर 2006 पासून ती महाराष्ट्र राज्यामध्ये शारदा शक्ती या नावाने कार्यरत आहे, अखंड कार्यरत आहे. आरोग्य, शिक्षण, पर्यावरण, विज्ञान आणि तंत्रज्ञानातील प्रगतीच्या सामान्यांच्या जीवनावर होणारा प्रभाव याबद्दल जनजागृती करण्यासाठी त्या क्षेत्रातील नामवंतांची व्याख्याने, कार्यशाळा, शिबिरे, स्पर्धा अशा माध्यमातून ही संस्था अखंड कार्यरत आहे. करोनाच्या काळात देखील ही संस्था अखंडपणे कार्य करत असून पुण्यातील नामवंत डॉक्टरांचे मार्गदर्शन ऑनलाईन आपण दिलेले आहे. याच्यामध्ये थोडासा मोठा भाग असा आहे की ज्या महिला या करोनामधून सफर झाल्या त्यांची मानसिक दृष्ट्या त्यांच्यावर फार मोठे आघात झाले होते. मग तेव्हा आम्ही त्या लोकांचे इंटरव्ह्यूज घेऊन आम्ही त्याचा एक अहवाल तयार केलेला आहे की ज्या अहवालाद्वारे आपण भविष्य काळामध्ये अशा काही घटना घडल्या तर त्याचं मार्गदर्शन घडावं म्हणून. त्यानंतर वर्षभरात प्रसंगानुरूप वेगवेगळे कार्यक्रम आपण ऑर्गनाईज करत असतो, जसे की योग दिवस, सायन्स डे, नंतर समर्पण दिवस, गणेश उत्सव यासारखे समाजातील सर्व स्तरातील महिलांना आणि विद्यार्थ्यांना नवीन ऊर्जा या संकल्पनेतून मिळत जावी. तसेच या कार्यक्रमामध्ये महिलांचा आणि स्त्रियांचा जास्तीत जास्त भाग घ्यावा म्हणून आम्ही असे वेगवेगळे कार्यक्रम वर्षभर राबवत असतो. त्याच्यामध्ये आम्ही वेगवेगळ्या शाळा कॉलेजेसमध्ये पण जोडले गेलेलो आहोत, जसं की अहिल्यादेवी शाळा, सरिता विद्यालय. या विद्यालयामध्ये आम्ही अहिल्याबाई होळकरांविषयीची व्याख्याने, नंतर सिद्धिविनायक कॉलेज सारख्या कॉलेजेसमध्ये जाऊन मिलेट इयरच्या वेळी आम्ही त्याच्या स्पर्धा घेतल्या, पोस्टर कॉम्पिटिशन्स घेतली, मुलींनी त्याला भरभरून प्रतिसाद दिला. असे उत्तम उत्तम कार्यक्रम आमच्या संस्थेतर्फे केले जातात. शारदा शक्तीचं मुख्य उद्दिष्ट जरी पर्यावरण आणि महिला सबलीकरण असलं तरी यामध्ये अर्ध नारी नटेश्वर ही संकल्पना आम्ही राबवतो. म्हणजेच महिला आणि पुरुष एकत्र एक समान कार्य करून हे काम अधिक रित्या सुसूत्रपणे चालावे हा यामागचा उद्देश आहे. त्या दृष्टीने आम्ही प्रयत्न केला जातो. विज्ञान कट्टा हा कार्यक्रम शक्तीचा जरी असला तरी त्याच्यामध्ये स्त्री पुरुष लहान मोठे या सर्वांसाठी हा मंच खुला आहे. या मंचावर तज्ञ व्यक्ती येऊन वेगवेगळ्या विषयांची माहिती देतात आणि श्रोत्यांशी संवाद साधतात, ज्यामुळं हा कार्यक्रम अतिशय बहारदार होतो. ऑनलाईन हजर असलेल्या सर्वांचे मी मनापासून आभार मानून भविष्यात अशा कार्यक्रमांसाठी अशी उत्स्फूर्त तुमचा प्रतिसाद असावा, अशा कार्यक्रमांना तुम्ही हजर व्हावे, भरभरून प्रतिसाद मिळावा आणि जास्तीत जास्त महिलांपर्यंत या संस्थेचे सभासदत्व जावे, ज्या योगे आपणही या कार्याचा एक सक्रिय भाग व्हाल अशी मी विनंती करते आणि थांबवते. धन्यवाद. धन्यवाद स्नेहाताई. आता आपण आजच्या कार्यक्रमाकडे वळूया. आजच्या वक्त्या वैद्य सुष्मिता धोपेश्वरकर यांची ओळख सर्व श्रोत्यांना करून देण्याची विनंती मी सीमंतिनी वजे यांना करते. धन्यवाद मनीषा. आजच्या आपल्या कार्यक्रमाच्या वक्त्या आहेत वैद्य सौ सुस्मिता त्रिलोक धोपेश्वरकर. या स्वतः आयुर्वेद वाचस्पती, काया चिकित्सा यामध्ये आहेत. त्याचप्रमाणे संस्कृत विशारद आणि हिंदी पारंगतही आहेत. त्यांचा सध्या जे चिकित्सालय आहे ते औंधमध्ये आहे. याचं वैशिष्ट्य असं की हे पंचकर्म चिकित्सालय असून इथे पूर्णतः आयुर्वेदीय उपचार दिले जातात. एवढंच नाही तर आपत्कालीन आणि आपातकालीन रुग्णांसाठी म्हणजे कॅज्युअल्टीज आणि इमर्जन्सीज यांच्यासाठी दिवसभर काळजी घेणारं असं हे केंद्र आहे. हे मला जास्त इथे वैशिष्ट्यपूर्ण सांगावंसं वाटतं. सुस्मिताजींनी
आदिवासी भागामध्ये म्हणजे कर्जत तालुक्यातील कशेळी सारख्या भागामध्ये, तसेच नानल रुग्णालय, दीनानाथ मंगेशकर पुनर्वसू चिकित्सालय येथे व्हिजिटिंग वैद्य म्हणून काम केलेलं आहे. याशिवाय 22 वर्षाहून अधिक काळ गणेशखिंड येथील जे मॉडर्न हायस्कूल आहे, तिथली जी प्राथमिक शाळा आहे, तिथल्या मुलांसाठी आरोग्य तपासणीचं कामही त्या करत आहेत. याशिवाय विविध आयुर्वेदिक लेख त्यांचे अनेक मासिकातनं आणि नियतकालिकातनं प्रसिद्ध झालेले आहेत. सर्वात ह्याचं वैशिष्ट्य असं की 35 पेक्षा अधिक विषयांवर आणि 100 पेक्षा जास्त व्याख्यानं त्यांची केवळ पुण्यातच नाही किंवा महाराष्ट्रातच नाही, तर भारतात विविध ठिकाणी झालेली आहेत. याशिवाय आत्ता जे मी सांगितलं की त्यांचं जे पंचकर्म चिकित्सालय औंध येथे आहे, तिथे त्यांचा भर हा वैद्यकीय व्यवसाय करणारी जी नवीन पिढी आहे, त्यांनी त्यांच्या व्यवसायामध्ये आपला दर्जा कसा वाढवावा किंवा अजून आधुनिक उपचार कसे करावेत, यासाठी त्या सतत मार्गदर्शन करत असतात. याशिवाय वाघोली येथील BSD ट्रस्टचं जे कॅन्सर रिसर्च हॉस्पिटल आहे, तिथे कॅन्सर रिसर्च प्रोजेक्टमध्ये त्यांनी सहाय्यक म्हणून ही काम केलेलं आहे. याशिवाय हर्डीकर हॉस्पिटलच्या संधिवात प्रकल्पामध्ये देखील त्या प्रोजेक्ट असिस्टंट म्हणून काम करत होत्या. सध्या त्या टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, त्यानंतर आयुर्वेद महाविद्यालय वाघोली, पुनर्वसू प्रबोधिनी, वैद्य माधवाचार्य गुरुकुल ऑफ विद्यार्थी मित्र वैद्य MV कोल्हटकर आयुर्वेद प्रतिष्ठान पुणे येथेही अध्यापनाचे काम करतात. आजच्या आपल्या वक्त्या वैद्य सुस्मिताजी यांना वैद्य खडीवाले संस्था यांचा 2015 सालचा स्त्री वैद्य पुरस्कारही मिळालेला आहे. तसेच निमा आयुर्वेद फोरम यांचा 2024 सालचा जीवन गौरव पुरस्कारही प्राप्त झालेला आहे. अशा या आजच्या आपल्या वक्त्या वैद्य सौ सुस्मिता धोपेश्वरकर यांना मी विनंती करते की त्यांनी आपल्या व्याख्यानाला सुरुवात करावी आणि आम्हा सर्वांना या उन्हाळ्यामध्ये आमच्या तब्येती कशा सांभाळल्या पाहिजेत याचं मार्गदर्शन करावं. मी यापुढील सूत्र वैद्य सुस्मिता धोपेश्वरकर यांच्याकडे देते. धन्यवाद. नमस्कार. मी मध्ये सगळ्यांना नमस्कार. सुस्मिताताई, मला अजून एक परिचय तुमचा सांगायचा आहे. म्हणजे आपली कन्या त्रिवेणी धोपेश्वरकर ही गेले 2-3 वर्ष आमच्या बरोबर म्हणजे शारदा शक्ती बरोबर काम करतीये. आणि आमचा जो युवा शक्ती अभियान हा उपक्रम आहे तरुण मुलींसाठी, त्यांचं पूर्णपणे व्यक्तिमत्व विकासासाठी आम्ही जो उपक्रम घेतो, त्यामध्ये तिने अतिशय उत्तम रीतीने आम्हाला मदत करून योगदान दिलेलं आहे. धन्यवाद. सर्वप्रथम सगळ्यांना नमस्कार. शारदा शक्ती संघटना जी आहे त्यांना आजच 22 वर्ष पूर्ण होत आहेत आणि त्या निमित्ताने मला आज इथे बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल मी सर्वप्रथम सगळ्यांचे आभार मानते. आणि आजचा आपला जो विषय आहे, आला उन्हाळा तब्येत सांभाळा, त्याला आपण सुरुवात करूयात. आपल्याला माहितीये की असे 2 ऋतू आहेत की जिथे आपल्या आरोग्याची काळजी जास्त घ्यायला लागते, जे उन्हाळा आणि पावसाळा. आता व्यवहारात जर आपण बघितलं तर आपल्याला सर्वसामान्य माणसांना 3 ऋतू माहित असतात, उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा. पण जर खूप मागे गेलं किंवा पौराणिक काळापासून जर आपण ऋतू बघितले तर ते 6 आहेत. आता हे या 3 ऋतूमध्येच त्याचा समावेश होतो. वसंत ऋतू आणि ग्रीष्म ऋतू म्हणजे उन्हाळा, वर्षा ऋतू आणि शरद ऋतू म्हणजे पावसाळा, आणि हेमंत ऋतू आणि शिशिर ऋतू म्हणजे हिवाळा. तर हे 6 ऋतूमध्ये ह्या 3 ज्या निसर्गातल्या अवस्था आहेत, म्हणजे उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा, या आपल्याला अनुभवायला मिळतात. तर आपली आत्ताची जी विषय आहे आपला, तो आहे उन्हाळ्याचा, म्हणजे
वसंत आणि ग्रीष्म या 2 ऋतूंमधला आपल्याला आढावा घ्यायचा आहे. आयुर्वेद शास्त्रामध्ये ऋतुचर्या हा खूप एक बेसिक आणि महत्वाचा विषय सांगितलेला आहे. जसं दिनचर्या आहे, म्हणजे रोज आपण दिवसभर काय आणि कसं करावं, तसंच प्रत्येक ऋतूमध्ये हे जे 6 ऋतू सांगितले आहेत त्या 6 ऋतूंमध्ये आपण कसं वागावं, आपलं आचरण कसं असावं, आपण व्यायाम किती करावा, काय खावं काय खाऊ नये, याची जी प्रत्येक ऋतूतली माहिती आहे ती या ऋतुचर्या या विषयामध्ये आमच्या प्रत्येक मुख्य ग्रंथांमध्ये सांगितलेली आहे. आता आपल्याला माहितीये की यथा लोके तथा देहे किंवा पिंडी ते ब्रह्मांडी ह्या उक्ती आपल्याला ऐकून माहिती असतील. तसाच आमच्या शास्त्रामध्ये लोकपुरुष साम्य सिद्धांत असा एक महत्वाचा विषय आहे. आता हे म्हणजे काय, तर जे आपल्याला समोर जगामध्ये दिसतं किंवा निसर्गात दिसतं त्याचप्रमाणे आपल्या शरीरामध्ये असतं. तर आपली प्रकृती, बाहेरचं वातावरण, आपला व्यवसाय, आपली पचनशक्ती, आपल्या रोजच्या सवयी, आपल्याला वारंवार होणारे रोग किंवा निर्माण होणारी लक्षणं यानुसार आपण आपल्या आहारामध्ये आणि विहारामध्ये आपल्याला बदल करायला लागतो आणि तो या ऋतूंवरती खूपसा अवलंबून असतो. आणि ही जर ऋतुचर्या आपण आचरणात आणली तर आपल्याला त्या ऋतूंचे त्रास हे विशेष जाणवत नाहीत, मग तो उन्हाळा असो किंवा पावसाळा असो. मुख्यतः हे जो 2 ऋतू आहेत उन्हाळा आणि पावसाळा त्यामध्ये तब्येत बिघडण्याची शक्यता ही जास्त असते, त्यामुळे त्यामध्ये आपल्याला विशेष काळजी घ्यायला लागते. थंडीमध्ये आपल्या शरीराचं बल किंवा ताकद ही चांगली असते, त्यामुळे आपल्याला फारसा रोगांशी सामना करायला लागत नाही. तर आजचा आपला विषय आहे उन्हाळ्यात आपण काय काळजी घ्यायची, म्हणजे वसंत ऋतू आणि ग्रीष्म ऋतू. तर या उन्हाळ्यामध्ये निसर्गामध्ये काय बदल होतात आणि त्याला अनुसरून शरीरात काय बदल होतात हे आपण आधी बघूयात. तर निसर्गामध्ये हवामान उष्ण असतं, ऊन वाढत जातं, त्याची दाहकता किंवा चटके जाणवायला लागतात, त्यामुळे निसर्गातला कोरडेपणा वाढतो, नदी नाले हे कोरडे पडायला लागतात, पाणी संपत जातं आणि याचा परिणाम म्हणून वनस्पती आणि प्राणी हे मलूल होतात, त्यांची ताकद उत्साह कमी होतो असं आपल्याला दिसून येतं. तर ह्याला पॅरलल आपल्या शरीरामध्ये काय होतं, तर शरीरातली पण उष्णता वाढते. जे वात पित्त कफ हे 3 दोष आहेत त्यातला पित्त दोष वाढतो, शरीरातला पण ओलसरपणा कमी होतो आणि कोरडेपणा वाढतो, त्यामुळे थकवा किंवा दुर्बलता ही आपल्याला जाणवायला लागते. तसंच भूक आणि पचनशक्ती, म्हणजे फार खायची इच्छा होत नाही आणि खाल्लं तर ते पचायची ताकद शरीराची ही कमी झालेली असते. तर आयुर्वेदिक दृष्ट्या जर आपण बघितलं तर हेमंत ऋतू यामध्ये कफाची वृद्धी होते, म्हणजे कफ वाढतो. थंडीचा जो सीझन असतो त्याच्यामध्ये नैसर्गिकपणेच कफ हा वाढत असतो, पण हा कफ हा घन स्वरूपामध्ये असतो. आणि जेव्हा वसंत ऋतू सुरू होतो म्हणजे उन्हाळा सुरू होतो तेव्हा या कफाचं विलयन व्हायला लागतं, तो पातळ व्हायला लागतो. आणि म्हणून सुरुवातीच्या उन्हाळ्याच्या काळामध्ये सर्दी खोकला असे कफाचे त्रास वाढतायत असं आपल्याला दिसून येतं, तसे पेशंट जास्ती यायला लागतात. आणि मग त्याला व्यवहारात आपण उन्हाळी सर्दी झालीये, उन्हाळी खोकला झालाय असं आपण म्हणतो. तर त्याच्या मागचं शास्त्रीय कारण हे आहे की तो वाढलेला कफ हा पातळ व्हायला लागतो आणि तो कुठून तरी शरीराच्या बाहेर पडण्याचा प्रयत्न करतो. मग यासाठी आयुर्वेद शास्त्रामध्ये पंचकर्म हे जे तुम्ही आता ऐकलत आपल्याला ताईंनी सांगितलं ते, त्या पंचकर्मातला महत्वाचा उपक्रम आहे वमन म्हणजे उलटीचं औषध. तर ही जी प्रोसेस आहे किंवा हे जे कर्म आहे ते तसं म्हणलं तर ऑपरेशन सारखं आहे. त्याला प्रत्यक्ष कर्माच्या आधी पण काही तयारी करायला लागते. प्रत्यक्ष कर्म हे 1.5-2 तास 2.5 तास असं चालू शकतं आणि त्याच्यानंतरही काळजी घ्यायला लागते. तर वमन म्हणजे काय, तर उलटीचं औषध असतं आणि ह्याच्यामध्ये
सगळा शरीरातला कफ हा एकत्र पोटामध्ये काही विशिष्ट प्रोसेसनी गोळा केला जातो आणि वमना वाटे हा बाहेर काढला जातो. आता हे वमन कशासाठी करतात? तर ज्यांना दम्याचा, वारंवार खोकल्याचा त्रास आहे किंवा इतर कफाचे आजार आहेत, डोकं सारखं दुखत असतं, सर्दी सारखी होत असते किंवा पित्ताचे त्रास सुद्धा, यासाठी हा शोधनाचा उपक्रम आहे तो अतिशय उत्तम उपयोगी पडतो. पर हा कोणी करावा? तर मोठी मुलं म्हणजे जी आता 10 वर्षाच्या पुढची आहेत त्यांनी 60व्या 65व्या वर्षापर्यंत हा उपक्रम करू शकतात. पण हा वैद्याच्या देखरेखीखालीच करायला लागतो. घरच्या घरी करता येण्यासारखा हा उपक्रम नाहीये आणि याच्यामुळे अनेक रोगांमध्ये आपल्याला फायदा होतो असं दिसून येतं. तर ह्याच्यामध्ये प्रत्यक्षतः काही लिटर इतका औषधी काढा किंवा उसाचा रस किंवा दूध असं पिऊन शरीराची शुद्धी केली जाते. आणि मग ज्यांना दम्यासारखे आजार आहेत ती लोक दर वसंत ऋतूमध्ये हा उपक्रम आपणहून करून घेतात. म्हणजे हा आपल्या स्वास्थ्याचं रक्षण करण्यासाठी आणि रोग कमी करण्यासाठी किंवा रोगनाशक म्हणूनही या उपक्रमाचा उपयोग होतो. तर ही एक कफरोगाची म्हणजे जो कफ पातळ होतो त्याच्यावरची प्रमुख चिकित्सा म्हणून सर्व वैद्य लोकांच्या चिकित्सालयामध्ये वसंत ऋतूमध्ये हा उपक्रम केला जातो. आता या उन्हाळ्यामध्ये साधारणपणे काही आता रोग नाहीये, पण हवेतली उष्णता वाढलीये किंवा जे काही बदल झालेत त्यानुसार सर्वसामान्यांना कळेल, समजेल, करता येईल असे साधे सोप्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण आधी बघूयात. तर ह्यातलं पहिलं आहे पथ्य आणि अपथ्य. पथ्य म्हणजे काय खावे आणि अपथ्य म्हणजे काय खाऊ नये. काय खावं? तर ताजं अन्न खावं, शिळं अन्न खाऊ नये. यामुळे विषबाधा किंवा फूड पॉइझनिंग होण्याची शक्यता उन्हाळ्यामध्ये जास्त असते. द्रव स्वरूपातलं अन्न, केवळ पाणी नाही प्यायचं. तर द्रव स्वरूपातलं अन्न म्हणजे ताक, सरबत, पन्ह, गोड आंबट सरबत, फळांचे रस ह्यासारख्या द्रव्यांचा वापर जास्ती करायचा. कारण वाढलेल्या उष्णतेमुळे शरीरातला ओलसरपणा किंवा द्रव भाग हा कमी होत असतो आणि तो भरून काढण्यासाठी केवळ पाणी नाही तर असे जर आपण काही पदार्थ घेतले तर त्याचा उपयोग हा जास्ती होतो. आता नारळाच्या दुधापासून केलेली सोलकढी किंवा तुपाचा वापर करून केलेले पदार्थ ह्याच्यामध्ये स्निग्धपणा असतो जो कोरड्या झालेल्या शरीराला अतिशय आवश्यक असतो. म्हणून असे पदार्थांचं पण वारंवार सेवन करावं. तर मगाशीच आपण बघितलं की या उन्हाळ्याच्या काळामध्ये आपली पचनशक्ती कमी झालेली असते, खायची इच्छा कमी होते. मग जेव्हा पचनशक्ती कमी असते तेव्हा जड किंवा पचायला जड असे पदार्थ खाऊन उपयोग नसतो. तर त्याच्याऐवजी हलके पदार्थ हे खाल्ले गेले पाहिजेत ज्यांनी पोट पण भरेल आणि पचनशक्तीवर ताण पण येणार नाही. त्याच्यामध्ये विविध प्रकारच्या लाह्या, भाकरी, सर्व प्रकारच्या फळभाज्या, रसाळ फळं, नारळाचा वापर, मोसंबीच्या रसाचा वापर, ठराविक प्रमाणामध्ये कलिंगड आणि खरबूज. आता मी ठराविक प्रमाण का म्हटलं तर शास्त्रात दिल्याप्रमाणे ज्या फळांमध्ये पाण्याचा अंश हा जास्त असतो ती फळं ही पचायला जड असतात. काकडीचा अनुभव बहुतेकांनी घेतला असेल. काकडी खाल्ल्यानंतर काकडीचेच ढेकर येतात. तिला संस्कृत मध्ये दुर्जरा म्हणजे पचायला कठीण असं नाव आहे. मग हे पदार्थ पचायला कठीण असतात, पाण्यामुळे ते जड होतात, म्हणून त्यांचा थोड्या प्रमाणात पण नियमितपणे किंवा वारंवार वापर करावा. आता खाऊ नये ह्याच्यामध्ये विशेषतः काय येतं तर खूप खारट, चिवडा, फरसाण, लोणचं यासारखे पदार्थ, मसालेदार पदार्थ, चाट प्रकार, पावभाजी, तळलेले पदार्थ, मांसाहार. कारण मांसाहार हा मुळातच उष्ण असतो आणि ते पदार्थ तयार करण्यासाठी वापरले जाणारे विविध मसाले यामुळे शरीरामध्ये पित्त वाढू शकतं.
किंवा मेथी, शेपू, गवार, सिमला मिरची यासारख्या भाज्या या सुद्धा पित्त वाढवणाऱ्या आहेत. दही खाऊ नये, पण दह्यापासून तयार केलेलं ताक मात्र उपयुक्त असतं. आता कोणी म्हणेल ह्याच्यात फरक काय आहे, दह्यापासूनच ताक करतात. तर तसं नाही, आपण त्याच्यावर जे संस्कार करतो, संस्कारांनी काय होतं, तर गुणांतराधानम म्हणजे त्याच्या गुणांमध्ये बदल होतो. म्हणून दह्यापासून घुसळून तयार केलेलं ताक, आणि ते सुद्धा ताजं आणि गोड, हे उन्हाळ्यामध्ये अतिशय उपयुक्त आहे. फ्रीज मधलं पाणी, थंड पाणी माठामधलं चालेल, वाळा घातलेलं पाणी चालेल, पण अति थंड जे फ्रीज मधलं असतं त्याचा वापर करू नये. याचं कारण एक साधं उदाहरण दिलं तर तुमच्या लक्षात येईल की तापलेली काच असते, त्याच्यावरती जर आपण गार पाणी टाकलं तर ती तडकते, तिचं नुकसान होतं, हानी होते. त्याचप्रमाणे तापलेल्या शरीरामध्ये जर हे असं बर्फासारखं थंड पाणी टाकलं तर तुमच्या पचनशक्तीचा ऱ्हास होतो, शरीराचा नाश होतो. म्हणून अति थंड पदार्थ आणि उन्हातून आल्या आल्या तर अजिबातच घेऊ नयेत. आणि पचनशक्ती कमी असते त्यामुळे रबडी, बासुंदी, खव्याचे पदार्थ यासारख्या पदार्थांचाही वापर नाही केला तर उत्तम अशी परिस्थिती असते. तर दुपारी उन्हातून काही वेळा बाहेर जाणं आवश्यक असतं आणि परत यायला लागतं. त्यावेळेस आल्या आल्या काय करू नये या गोष्टी लक्षात ठेवायच्या, म्हणजे त्रास होणार नाही. तर अति थंड सरबत, अति थंड पाणी आत्ताच मी सांगितलं, उभं राहून फ्रीज मधलं पाणी पिऊ नये, किंवा जो भर उन्हाचा 12, 12:30 ते 4 हा काळ असतो त्याच्यामध्ये लस्सी, उसाचा रस हे पदार्थ खाऊ नयेत. हे पदार्थ खायचे झाले तर 5 नंतर किंवा 12च्या आधी अशा वेळेमध्ये या पदार्थांचं सेवन करावं. याच्याऐवजी आपण काय करावं, तर गुळ पाणी, जी खूप पूर्वीपासूनची पद्धत आहे. उन्हातून कोणी आलं की त्यांना आधी गुळ पाणी द्यायचं. कोकम सरबत, लिंबू सरबत, आवळा सरबत ही जी नैसर्गिक सरबत आहेत त्याचा वापर हा जास्ती करावा. असंच खजुराचा कोळ करूनही छान सरबत तयार होतं, त्याचाही वापर करावा. फळांचे रस, ताजं गोड ताक, धनेजिऱ्याचं पाणी, नारळाचं पाणी, गुलकंद, मोरावळा यासारखे पदार्थ जर आपण वारंवार उन्हाळ्यामध्ये त्याचा उपयोग केला तर उन्हाळ्याचा त्रास हा नक्कीच कमी होतो. आता पुढचा आपल्या ज्या बेसिक नीड्स म्हणतो आपण, अन्न, वस्त्र, निवारा, त्यातला आणखीन एक आहे तो म्हणजे विहार, म्हणजे आपलं बाकीचं आचरण कसं असावं. शाळेपासून आपण हे शिकत आलेलो आहोत, एक रिव्हिजन म्हणून परत आपण त्याचा धावता आढावा घेऊयात. सुती, सैलसर आणि फिकट रंगाचे कपडे वापरावेत. बाहेर जाताना टोपी आणि गॉगलचा वापर करावा. व्यायाम हा तर खूप महत्वाचा आहे आणि आयुर्वेद शास्त्रामध्ये तो कुठल्या ऋतूत किती करावा याचं पण गणित सांगितलेलं आहे. थंडीमध्ये आपली ताकद चांगली असते त्यामुळे पूर्ण शक्ती, आपली जेवढी ताकद आहे तेवढा व्यायाम करावा. पण उन्हाळ्यामध्ये नैसर्गिकतः आपली शक्ती कमी होते त्यामुळे अर्धशक्ती व्यायाम करावा. आपण रोज 4 किलोमीटर पळत असू तर ह्याच्यात 2 किलोमीटरच पळावं. अशा प्रकारे अर्धशक्ती म्हणजे कमी प्रमाणात व्यायाम करावा. सकाळी लवकर किंवा संध्याकाळी हवेत थोडासा गारवा असतानाच व्यायाम करावा. स्विमिंग सारखे उपक्रमही उपयोगी पडतात. नैसर्गिक झाडांच्या सावलीचा वापर करावा. एसी मध्ये बसणं आणि उन्हामध्ये जाणं, जे हल्ली खूप जणांच्या बाबतीत घडतं, कारण सगळी ऑफिस, सगळे मॉल, सगळी दुकानं ही एसी असतात आणि तिथनं बाहेर पडल्यावरती आग ओकणारा सूर्य असतो आणि हा जो टेम्परेचर डिफरन्स आहे जो खूप असतो त्यामुळे डोकेदुखीसारखे आजार किंवा अशी लक्षणं याला आपल्याला तोंड द्यायला लागतं. शक्य असल्यास रात्री मोकळ्या हवेत चांदण्यात झोपावं. हाच एक ऋतू असा आहे की ज्याच्यामध्ये दुपारी झोपलं तरी आयुर्वेदाला चालतं, कारण रात्र लहान असते आणि शक्ती पण कमी असते, म्हणून दुपारी झोपलं थोडा वेळ तरी या उन्हाळ्यामध्ये चालू शकतं. शक्य असल्यास वाळ्याचा वापर करावा पाण्यामध्ये, डोक्यावर टोपी म्हणून, किंवा घरात शक्य असेल तर वाळ्यांचा पडद्याचाही आपण उपयोग करू शकतो. हे झाले सामान्य नियम. आता उन्हाळ्यात काही लक्षणं ही आपल्याला आवर्जून दिसून येतात किंवा आमच्याकडे तसे पेशंट येतात
आणि मग त्याच्यासाठी आपण घरगुती उपाय काय करू शकतो? आता घरगुती उपाय म्हणल्यावरती ही लक्षणं कमी महत्वाची आहेत असं नाही, पण ज्याला आपण प्रथमोपचार किंवा फर्स्ट एड म्हणतो त्यासारखे हे उपचार आहेत. त्यामुळे त्याचा जरूर आपल्याकडे त्याचा संग्रह असावा अशा द्रव्यांचा. आणि काय काय करायचं ते आपण आता बघूयात. उन्हातून आल्यावर डोकं दुखतं. डोकं दुखण्याची अनेक कारणं असतात, अगदी ब्रेन ट्यूमर पासून झोप झाली नाही यापर्यंत. पण हे जे उन्हाळ्यातलं डोकं आहे की बाहेर फिरून आलं, उन्हात काम करून आलं की डोकं दुखतं. मग याच्यामध्ये आपण काय काय करू शकतो घरी? तर कपाळावर कांदा कापून ठेवू शकतो, किंवा नागपूर सारख्या शहरांमध्ये बाहेर जाताना लोक डोक्यावर कांदा ठेवतात आणि वरनं रुमाल बांधतात. कपाळावर डोळ्यावर कैलास जीवन लावणे, कपाळावर चंदनाचा किंवा गोपीचंदनाचा किंवा मुलतानी माती जी आहे त्याचा लेप लावणे, ओल्या कापडाच्या ओल्या गार पाण्याच्या घड्या ठेवणे आणि थोडे थोडे सरबत, आंबटगोड सरबत हे पण एकदम घटाघटा ग्लासभर पिऊन टाकला असं नाही करायचं, तर थोडं थोडं प्यायचं. दुसरं आहे चक्कर येणे, डोळ्यापुढे अंधेरी येणे किंवा डोळे लाल होतात उन्हातून आल्यावर. ह्या उन्हाच्या तडाख्यामुळे डोळे लाल होतात, किंवा काही वेळा पित्त वाढल्यामुळे डोळ्यातल्या बारीक बारीक रक्तवाहिन्यांमधलं रक्त हे डोळ्यामध्ये जमा होतं. तर त्याच्यासाठी आपण घरी काय करू शकतो? तर डोळ्यावर गुलाब पाणी, गार दूध किंवा कैलास जीवनच्या घड्या कापसावर किंवा सुती कापडावरती हे लावून आपण त्याच्या घड्या डोळ्यांवर ठेवू शकतो. कपाळावर मगाशी सांगितलं असा चंदन, गोपीचंदन ह्याचा लेप लावू शकतो. नाकात गाईचे 2-2, 4-4 थेंब तूप घालणं हाही प्रकार चांगला उपयोगी पडतो. सुगंधी वातावरण आणि रोज रात्री तळपायाला कैलास जीवन किंवा गाईचं तूप लावावं, त्यामुळे झोप पण शांत येते. बरेच वेळा उन्हाळा सहन होत नाही, घाम खूप येत असतो, त्याच्यामुळे झोप ही खंडित होते किंवा वारंवार जाग येते. तर अशा वेळेस जर रोज रात्री तळपायाला कैलास जीवन, शतधौत घृत किंवा साधं गाईचं तूप लावलं तरी त्याचा खूप छान फायदा होतो. पुढचं आहे नाकातून रक्त येणे. विशेषतः लहान मुलांच्या बाबतीत हे आपल्याला बरेच वेळा आढळून येतं. उन्हात खेळतात, परीक्षा संपलेल्या असतात, सुट्ट्या असतात शाळांना, आणि नाकातून अचानक रक्त यायला लागतं. व्यवहारी भाषेत त्याला घुळणा फुटणं असंही म्हणतात. तर यावेळेस घाबरून न जाता पहिल्यांदा कांदा फोडायचा आणि डोक्यावर ठेवायचा, किंवा कांद्याचा वास द्यायचा. त्या मुलीला किंवा मुलाला कांद्याचा वास, नाकासमोर फोडलेला कांदा धरून वास घ्यायला सांगायचा. डोक्यावर गार पाण्याचं कापड ठेवायचं, कपाळावर चंदनाचा, गोपीचंदनाचा लेप लावायचा आणि नाकात दूध, साधं दूध, कोमट तूप, दुर्वांचा रस किंवा साखर पाणी याचे थेंब सोडायचे. यामुळे रक्त लगेच थांबतं. जे उन्हामुळे आलेलं असतं रक्त ते ह्यांनी थांबतं. बाकी नाकातून रक्त येण्याची अनेक कारणं आहेत, आता आपल्याला त्याच्यामध्ये नाही जायचं. आणि ज्याच्या नाकातून रक्त आलं आहे त्या मुलीला किंवा मुलाला थोडी विश्रांती घ्यायला सांगायची. दुसरा एक आबालवृद्धांना सतावणारा दुसरा एक लक्षण किंवा रोग म्हणू आपण, तृष्णा, म्हणजे खूप तहान लागते. कितीही पाणी प्यायलं तरी तहान भागतच नाही, जिभेला कोरड पडते, तोंडाला कोरड पडते. अशा वेळेस गार पाण्यापेक्षा साधं किंवा कोमट पाणी जर प्यायलं तर त्यांनी लवकर तहान भागते. किंवा गरम पाण्यामध्ये धने, जिरे, साखर, मनुका, काळ्या मनुका उकळून ते थंड केलेलं पाणी प्यायलं तरी तहान कमी होते. याशिवाय मगाची सांगितली तशी सगळी नैसर्गिक सरबत, पन्ह, खजुराचं सरबत, गुळाचं पाणी हे सुद्धा तहान भागवण्यासाठी खूप छान उपयोगी पडतं. बाहेर जाताना बरोबर काळ्या मनुका, खडीसाखर, ज्येष्ठ मध या गोष्टी बरोबर ठेवायच्या. म्हणजे जर मध्येच आपल्याला वाटलं की नाही आपल्याला गरगरतंय, काहीतरी वेगळं वाटतंय, तर तोंडात खडीसाखर, मनुका या पटकन टाकता येतात. जर सारखी तहान लागत असेल आणि अन्न अजिबात जात नसेल तर अशा वेळेस शाळीच्या लाह्यांचं पाणी, त्याचा आपण व्हिडिओ बघणार आहोत नंतर ते कसं तयार करायचं, तर ते साळीच्या लाह्यांचं पाणी अतिशय सुंदर सलाईन सारखं आपल्याला फायदा देतं. याशिवाय पेठा, कोहळ्याचा रस, नारळाचं पाणी, नारळाची मलई हे सुद्धा उपयोगी पडणारे पदार्थ आहेत.
दाह म्हणजे कुठेही आग होणे. आता ही तळहात तळपायाची असेल, पोटातली असेल, घशातली असेल, डोळ्यांची असेल, या सगळ्या दाहाला जर वाढलेलं पित्त किंवा ग्रीष्म ऋतूतला उन्हाळा हे जर कारणीभूत असेल, तर त्यासाठी आपल्या आहारामध्ये लोणी, तूप, साखर, दूध या पदार्थांचा आलटून पालटून आवर्जून उपयोग करावा. गोड पदार्थ खायची इच्छा होते आणि बरेच जणांना शुगर असते, खाता येत नाही असं होतं. तर या लोकांसाठी पक्वान्न म्हणून जे पदार्थ आपण वापरतो, म्हणजे श्रीखंड, गुलाबजाम, बासुंदी, त्याच्याऐवजी घरगुती जे पदार्थ आहेत ते म्हणजे खीर, किंवा आता कमी कमी केला जातो असा पदार्थ म्हणजे सुधारस. साखरेचा पाक करून त्याच्यात लिंबाचा रस पिळायचा. अतिशय चवदार, रुची निर्माण करणारा असा हा पदार्थ आहे. आणि प्रीणन, आमच्याकडे ही एक खूप वेगळी संकल्पना आहे. प्रीणन म्हणजे काय, तर तुमच्या तोंडात गेल्या गेल्या तुम्हाला बरं वाटतं आणि लगेच ताकद येते, उत्साह वाढतो, असा हा सुधारस आहे. त्याच्यामध्ये तूप घालून पोळी बरोबर खा, कोणालाही नक्कीच बरं वाटेल. याशिवाय आधी जे पदार्थ सांगितले, आंबा, आंब्याचा रस, पन्ह, दुधी भोपळ्याचा रस किंवा दुधी भोपळ्याची भाजी, नारळाचं पाणी, यासारख्या पदार्थांच्या सेवनाने हा दाह कमी होतो. आता तळहात तळपायाची आग होतीये, डोळ्यांची होतीये, तर काय, मगाशी आपण सांगितलं तसं कैलास जीवन, गोपीचंदन, कांद्याचा रस, जेव्हा उन्हाळी ताप येतो तेव्हा याचा उपयोग खूप छान होतो. तर पोटात आग होत असताना पोटावर कैलास जीवन लावणं किंवा बेंबीच्या आजूबाजूला गोपीचंदनाचा लेप लावणं. गोपीचंदनाची पावडर मिळते, सगळ्यांना माहितीये. ती पाण्यात मिक्स करून त्याची पेस्ट करायची आणि त्याचा लेप हा पोटावरती लावायचा. तळपायाला पण लावू शकतो, कपाळावर पण लावू शकतो आणि डोळ्यांच्या दाहासाठी डोळ्यांच्या आजूबाजूला पण लावू शकतो. तळपायाला कैलास जीवन लावणे, शतधौत घृत लावणे, खोबरेल तेल लावणे, हे तर कोणीही कधीही घरी करू शकतील असे उपाय आहेत, ज्याचा उपयोग हा आपल्याला उन्हाळ्यामध्ये निश्चितच दिसून येतो. दुसरं एक असं आहे की तळपायाला लावलेलं औषध हे डोळ्यांना डोळ्यांवरती काम करतं. हे डोळ्यांची आग होते, तर रोज कैलास जीवन पायाला लावणे, शतधौत घृत पायाला लावणे, यामुळे डोळ्यांचं आरोग्य पण चांगलं राहतं. भले तुम्हाला डोळ्याला काही त्रास न होऊ देत, पण डोळ्यांना त्याचा फायदाच होतो. दुसरा आत्ताचा सध्याचा जो हेतू आहे डोळ्यांच्या बाबतीत, तो म्हणजे स्क्रीन टाइम, ज्याचा वापर हा बहुतांश लोकांकडनं, विशेषतः तरुण लोकांकडनं, विद्यार्थ्यांकडनं हा जास्ती होत असतो. आणि मग लवकर चष्मा लागणं, डोळ्यांचं आरोग्य बिघडणं, ह्या गोष्टी वाढतायत असं आपल्याला दिसतं. तर ज्यांचा स्क्रीन टाइम चांगला आहे त्यांनी केवळ उन्हाळ्यातच नाही तर केव्हाही, कुठल्याही ऋतूमध्ये रात्री झोपताना जर ह्या औषधांचा उपयोग, त्याला पादाभ्यंग असं म्हणतात, तळपायाला ही औषधं लावली तर त्याचा त्यांना डोळ्यांच्या आरोग्यासाठी नक्कीच फायदा होणार आहे. पुढचा जो कॉमन आढळणारा जो रोग आहे तो म्हणजे मूत्रकृच्छ, म्हणजे युरिनला किंवा लघवीला त्रास होणे, थोडी थोडी होणे, सारखं सारखं जावं लागणे, त्या ठिकाणी टोचणे, आग होणे, ज्याला आपण काही तपासायला गेलो तर कदाचित काही निघणार पण नाही त्याच्यात, पण UTI किंवा युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन असं म्हटलं जातं. याचं कारण सुद्धा हेच असतं की शरीरातल्या कोरडेपणामुळे किंवा पाणी कमी झाल्यामुळे हा त्रास दिसून येतो. मग ह्याच्यासाठी काय करावं, हा होऊ नये म्हणून आणि झाल्यावरती सुद्धा धने जिरे घालून उकळलेलं पाणी, कोथिंबिरीचा रस, आता धने जिऱ्याचं पाणी तुम्ही दिवसभर पिऊ शकता, पण कोथिंबिरीचा रस एका वेळेस 3-4 चमचे असा 2-3 वेळा घेतला तर ह्या त्रासातून सुटका होते. नारळाचं पाणी, घरी मोठा टब असेल तर त्याच्यामध्ये टब बाथ, थंड पाण्यामध्ये त्याच्यात बसून राहायचं, यांनी पण हा त्रास कमी होतो. पोटावरती गोपीचंदन, थंड पाण्याच्या घड्या किंवा दुधाच्या घड्या अशा जर ठेवल्या तर त्याच्या खाली पोटामध्ये अधोदर किंवा ओटीपोट ज्याला आपण म्हणतो, त्याच्या खाली ब्लॅडर किंवा मूत्राशय असतं आणि मग त्याच्यामध्ये सगळं मूत्र हे एकत्रित गोळा केलं जातं आणि व्यवस्थित प्रमाणामध्ये त्याचं जर उत्सर्जन झालं तर हा त्रास कमी होतो आणि हा खूप
कटकट किंवा नकोस करणारा हा जो त्रास आहे तो ह्या उपायांनी पण सुसह्य होऊ शकतो. उन्हाळ्यामध्ये येणारा ताप. तर प्रत्येक तापाला अँटीबायोटिक्स किंवा दुसरी कुठली औषधं देण्यापेक्षा हा उन्हाळी ताप आहे असं जर समजलं तर त्याच्यासाठी आपण घरच्या घरी प्रथम उपचार म्हणून या गोष्टी करू शकतो. मुळातच शरीराचा स्पर्श हा खूप उष्ण असतोच उन्हाळ्यात, पण तापामुळे तो अजून जास्ती वाढतो. मग त्या ठिकाणी काय करायचं तर कांदा किसून कांद्याचा रस काढायचा आणि त्याच्यात कापड भिजवून त्याच्या पट्ट्या ह्या डोक्यावरती, पोटावरती किंवा तळपायांना लावणे अशा प्रकारे केलं तर शरीराचं जे वाढलेलं तापमान असतं ते लवकर कमी व्हायला मदत होते. कमळाचं पाणी म्हणजे कमळाचे वाळलेल्या पाकळ्या आपल्याला मिळतात, त्या रात्री पाण्यात भिजत टाकायच्या आणि सकाळी ते पाणी प्यायचं. यामुळे नाकातून रक्त येणं, आग होणं, ताप येणं यासारखी लक्षणं ही उन्हाळ्यामध्ये आपल्यापासून दूर राहतात. याचप्रमाणे वाळा आणि चंदनाचं पाणी, गुलकंद, वाळ्याचं सरबत आणि एवढं करूनही जर ताप कमी झाला नाही किंवा पूर्ण गेलाय असं वाटलं नाही तर वैद्यकीय सल्ल्यानुसार औषधोपचार हे तर आपल्याला केव्हाही घ्यावेच लागतात. बाहेरचे पदार्थ खाणं, कलिंगड खाऊन त्यावर पाणी पिणं, उसाचा रस पिऊन त्यावर पाणी पिणं यामुळे काय होतं तर उलट्या आणि जुलाब आणि आधीच उन्हाळा त्यात शरीरात आलेला कोरडेपणा आणि हे बाहेर जाणारं पाणी म्हणजे उलटी वाटे किंवा जुलबा वाटे बाहेर जाणारं पाणी यामुळे खूपच शक्तिपात होतो. अशा वेळेस काय करायचं तर मगाशी जसं सांगितलं तसं लाह्यांचं पाणी आणि खापराचं पाणी त्याचे आपण व्हिडिओ नंतर बघणार आहोत. आणि एक घरच्या घरी करण्यासारखं औषध आहे त्याचा पण व्हिडिओ आहे. नारळाची मशी. मशी म्हणजे काय तर राख करणं. नारळाची जी शेंडी असते त्याची राख करायची किंवा वेलचीची मशी म्हणजे सालासकट वेलची घेऊन त्याची राख करायची. हे तिन्ही व्हिडिओ आपण ह्याच्यानंतर बघणार आहोत. पोटावरती लेप लावायचा. गोपीचंदन, तूप, साधं चंदन, तेलाच्या घड्या यामुळे जी वेगावस्था असते म्हणजे बेंबीपासून खूप उत्स्फूर्त असा उलटीचा वेग येतो किंवा पोटात कळ येऊन द्रवमल प्रवृत्ती होते. या दोन्हींसाठी या दोन्हींवरती नियंत्रण मिळवण्यासाठी बेंबीभोवती लेप लावणं किंवा तेलाची घडी ठेवणं हे खूप उपयोगी पडतं. पोट दुखत असेल तरी सुद्धा या उपचाराचा छान फायदा होतो. आता हा लाजामंडाचा व्हिडिओ आहे तो तुम्ही आधी बघून घ्या मग मी सांगते. पाणी गरम केलं आणि त्याच्यामध्ये लाह्या घातल्या. चांगलं उकळलं की झाकून ठेवायचं. लाह्या थोड्याफार प्रमाणात विरघळतात मग हे पाणी गाळून घ्यायचं. ह्याला म्हणतात लाजामंड आणि ह्याच्यामध्ये मीठ साखर घालून 2-2 थेंब 2-2 घोट असं पाणी आपण प्यायला देऊ शकतो. पुढचं आहे ते खरपर सिद्ध जल. काय झालं सांग ना काहीतरी मला बोलायला.
हा आहे खापराचा तुकडा, म्हणजे ज्याच्यापासून कुंड्या तयार केल्या जातात. आता खूप कुंड्या या सिमेंटच्या असतात, पण नाही, कुंभाराकडे ज्या तयार केल्या जातात त्या खापराचा तुकडा घ्यायचा, तो चांगला तापवायचा लाल होईपर्यंत आणि पाण्यामध्ये बुडवून तो गार करायचा. ही अशी प्रक्रिया 7 वेळा करायची आणि मग ते पाणी गाळून ठेवायचं. आणि उलट्या जुलाब होऊन ज्यांना डिहायड्रेशन होतं त्यांना हे पाणी थोडं 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 चमचा चमचा असं द्यायचं. त्यांनी त्यांचा त्रास हा कमी होतो. आता लाजामंड आणि खरपर जलाचे उपयोग आपण बघू शकतो. शरीरामध्ये तरतरी राहते, उत्साह वाढतो, उलटी, मळमळ, अजीर्ण, जुलाब हे कमी होतं. आणि त्यामुळे होणारा जो रसक्षय किंवा डिहायड्रेशन असतं ते त्याच्यामुळे कमी होतं. तर या दोन्ही गोष्टी आपण घरी करू शकतो. तिसरं आहे मगाशी जो तुम्हाला सांगितलं, मशी म्हणजे राख करणे. आता ही वेलची घेतलेली आहे, ती तव्यावर इतकी भाजायची की ती काळी झाली पाहिजे, ती अशी फुगते. आणि मग ती बारीक करून तयार झालेली राख ही मधातून थोडी थोडी पेशंटला किंवा ज्यांना त्रास होतोय त्यांना द्यायची. ही आहे नारळाची शेंडी. ह्याच्यापासून जी केली जाते त्याला म्हणतात नारिकेल मशी. ही पण काळी होईपर्यंत तव्यावर भाजावी लागते. ती चांगली भाजली की बघा अशी छान त्याच्यामध्ये विस्तव आपल्याला दिसतो आणि ती काळी पडते नंतर. आणि मग ती बारीक करून मधातनं थोडी थोडी चाटायची. कुठेही मिळणारी ही औषधं आहेत, त्यामुळे ह्याचा उपयोग आपल्याला किमान भारतामध्ये तरी कुठल्याही ठिकाणी आपल्याला या 2 गोष्टी अवेलेबल होऊ शकतात आणि त्याचा उपयोग करता येतो. याच्याशिवाय मला अजून एक सांगायचं आहे की जे आपल्याला लहान मुलांच्या बाबतीत विशेष काळजी घ्यायला लागते. त्यांना या ऋतूमध्ये होणारे आजार म्हणजे गोवर आणि कांजिण्या. बहुतेक मुलांना लहानपणी हे होऊन जातात आणि होऊन गेलेले बरे असतात. त्याच्यासाठी वॅक्सिन दिलं जातं. त्याच्यानंतर काही जणांना होतात किंवा नाही होत. पण ह्याच्यामुळे शरीरामध्ये साठलेली उष्णता, गोवर कांजिण्या बाहेर पडले की ती उष्णता पण बाहेर पडते. पण ह्यांना जर आपण दाबून टाकलं, गोवर कांजिण्या चांगलं बाहेर पडू दिलं नाही, तर ती उष्णता ही मोठं झाल्यावर सुद्धा त्रासदायक ठरू शकते. त्यामुळे आमचं तर म्हणणं असं असतं की लहानपणातच हे दोन्ही रोग होऊन उष्णता बाहेर पडली तर मुलांचं पुढचं आयुष्य हे सुखकर होतं. आता याच्यामध्ये नेहमी दिली जाणारी औषधं म्हणजे परिपाठादी काढा किंवा ताप आल्यावर दिली जाणारी सगळी औषधं, जसं सूतशेखर आहे, कामधुधा आहे किंवा वैद्यकीय सल्ल्यानुसार घेतलेली औषधं. पूर्वीपासून तुम्ही आजी किंवा पणजी यांच्याकडनं ऐकलं असेल, उन्हाळा सुरू झाला की घरात सांगायचे उन्हामध्ये पाणी तापत ठेवा. हे झळीचं पाणी गरम झालं की दुपारी बाळांना आंघोळ घालायचे आणि त्याच्या आधी काय करायचं तर उकडलेला आंबा किंवा कैरी, पन्ह करण्यासाठी आपण कैरी उकडतो, त्याचा गर काढून जी साल राहते ती साल सगळ्या अंगाला व्यवस्थित चोळायची आणि हे उन्हात गार झालेलं पाणी त्यांनी लहान मुलांना आंघोळ घालायची. म्हणजे पुढचा पूर्ण उन्हाळा त्यांना काहीही त्रास होत नाही. आणि हे खरं आहे, अनुभवलेलं आहे, पारंपरिक योग आहे, पण त्याचा नक्की उपयोग होतो. याशिवाय आतापर्यंत अनेकदा उल्लेख झाला ते चंदन, कैलास जीवन, एरंडेल तेल. जेव्हा गोवर येऊन जातो तेव्हा शरीराला खूप खाज सुटते. अशा वेळेस एरंडेल तेल जर लावलं तर ही शरीराची खाज
कमी होते. मुलं लहान असतात, काही वेळा त्यांना बोलताही येत नाही. अशा वेळेस समजूनच आपल्याला हे उपचार करावे लागतात. पण गोवर कांजिण्यांसाठी हे प्राथमिक उपचार हे नक्की उपयोगी पडतात. स्त्रियांना होणारा त्रास. बाहेरील उष्णतेमुळे शरीरात उष्णता वाढून काही वेळा मासिक पाळीमध्ये जास्त प्रमाणात ब्लिडिंग होण्याची किंवा स्राव होण्याची शक्यता असते. मग अशा वेळी योनीच्या ठिकाणी दाह, पुरळ येणं, लाल होणं, मूत्रप्रवृत्तीला दाह होणं अशी लक्षणं दिसून येतात आणि नको ते जगणं अशी कंडिशन होऊन जाते. अशा वेळी तिथे साधं गाईचं तूप, खोबरेल तेल लावणं, कामदुधा, चंद्रकला यासारखी थंड औषधं पोटातून घेणं, योनीच्या ठिकाणी तेलाचा तुपाची घडी ठेवणं यासारखी चिकित्सा ही उपयोगी पडते. घरात जर बाळंतीण असेल, नेमकी उन्हाळ्याच्या सुरुवातीला जर प्रसूती झाली असेल, तर साहजिकच त्या स्त्रियांना खूप तेल लावणं, शेकशेगडी हे कमी प्रमाणात करावं लागतं, कारण दाहकता ही वातावरणामध्ये जास्त असते. आणि जर करायचंच झालं तर पहाटे थोडासा गारवा असताना ही कर्म करावीत. जे सुतिकेला किंवा बाळंतिणीला म्हणून दिले जाणारे पदार्थ आहेत, त्याच्यामध्ये मेथी, बाजरी, आळीव असे उष्ण पदार्थ हे दूध चांगले येण्यासाठी म्हणून जास्त दिले जातात, तर ते या सीझनला कमी द्यावे. त्याच्याऐवजी दूध चांगले येण्यासाठी दुधी भोपळा, कोहळा, सुरण या भाज्यांचाही तितकाच चांगला उपयोग होतो. अगदी लहान मुलं असतील तर त्यांना शेकशेगडी उन्हाळ्यात देऊ नये. त्याच्याऐवजी कोरडी सुंठीची पावडर ही त्यांना अंगाला लावायला वापरावी. म्हणजे थंड पाण्याचा किंवा थंड सकाळी स्नान घालण्याचा हा परिणाम हा नवजात बालकांना, नुकत्याच जन्मलेल्या बालकांना हा त्रास होत नाही. जी लहान मुलं असतील 2, 4, 5 वर्षापर्यंत, त्यांनाही काही वेळा खूप घाम येतो. हल्ली असं सगळे पेशंट सांगतात की डोकं घामाने भिजून जातं. तर ही मुळातच उष्णता जास्त असते. त्यासाठी त्यांना अरविंदासव नावाचं एक औषध मिळतं, ते सकाळ संध्याकाळ अर्धा चमचा 2 चमचे पाणी घालून द्यावं, किंवा मगाशी सांगितलं तसं कमळाच्या पाकळ्या पाण्यात भिजत ठेवून त्याच्यापासून तयार होणारं पाणी हे गाळून त्यांना द्यावं. कमळाच्या पाकळ्या पाण्यात ठेवायच्या आणि ते पाणी प्यायचं उन्हाळ्यासाठी. विशेष काळजी घेण्यायोग्य कोण असतं या सीझनला? तर बाल, वृद्ध, गर्भिणी आणि क्षतक्षीण म्हणजे व्याधीनी जर्जर झालेली लोक. बालकांचं तर मी आता सांगितलंच तुम्हाला. वृद्धांची पण तीच अवस्था होते, जे बेडरिडन असतात, त्यांना जागचं हलता येत नाही, काही करता येत नाही. काही वेळा तर काही जणांना बोलता सुद्धा येत नाही. आपल्याला काय हवंय ते मागता येत नाही. तर त्यांना बघूनच आपण त्यांना सुसह्य होईल असं सुगंधी वातावरण, हलकं फुलकं गार वाटेल असं वातावरण हे घरात निर्माण करावं लागतं. गर्भिणी, आमच्याकडे गर्भिणीला काय उपमा दिली आहे तर तैलपूर्ण पात्र. तेलाने काठोकाठ भरलेलं पात्र जसं आपण हातामधनं सावकाश एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाऊ, तशी ही गर्भिणी असते. तशी तिची काळजी घ्यावी लागते. आणि या काळामध्ये काय असतं या लोकांचं, तर ते सुकुमार असतात. त्यांची ताकद कमी झालेली असते. शरीराचं आणि त्याबरोबर मनाचं पण सहत्व. प्रत्येक गोष्टीला कधीतरी पटकन चिडतात, रडतात. तर ही त्यांची मानसिकता सांभाळणं हे सुद्धा खूप महत्वाचं असतं. आणि परिणाम करणारे घटक म्हणजे उन्हाळा किंवा घाम येणं हे जास्ती बलवान असतात, म्हणून त्यांची काळजी ही जास्त घ्यायला लागते. त्यांना हलके फुलके, मनाला आवडतील, रुचतील अशा गोष्टी आणि असे अन्नपदार्थ हे द्यावे लागतात. पुढचं एक थोडंसं वेगळं मला सांगायचं आहे, ते म्हणजे पर्यावरणाचं संतुलन. मग अशी आपण ह्याच्यामध्ये ऐकलं ताईंनी सांगितलेलं की पर्यावरण आणि स्त्री शक्ती या दोन्हीचा संबंध या संघटनेशी आहे. तर सध्याला पर्यावरण बिघडवणारे घटक म्हणजे मुख्यतः आहे एसी, कारण त्याचे व्हेंट सगळे बाहेर असतात आणि त्यामुळे वातावरणातली उष्णता खूप वाढते. किंवा वीज निर्मितीसाठी पाण्याचा अतिरिक्त वापर केला जातो, कारण या सगळ्या गॅजेट्सना खूप मोठ्या प्रमाणामध्ये वीज लागते. जंगलतोड जेवढी होते तेवढं वृक्षारोपण होत नाही. सिमेंटचा वाढता वापर, रसायनांचा सगळ्यामध्ये जास्त वापर, ह्यामुळे
उष्णतेचं प्रमाण हे दिवसेंदिवस ग्लोबल वॉर्मिंग ज्याला आपण म्हणतो ते वाढत चाललं आहे. रस्ते सुद्धा सिमेंटचे झाल्यामुळे आता पावसाचं पाणी कुठेही जमिनीमध्ये आत जिरतंय असं आपल्याला दिसत नाही. तर प्रत्येक घरात झाडं लावायची म्हणली तरी जागा नसते, मोठी झाडं लावता येत नाहीत. तर या सगळ्या गोष्टींचा वापर हा पर्यायाने आपल्यावरती होत असतो. म्हणून पर्यावरणाचं संतुलन राखण्यासाठी जास्तीत जास्त नैसर्गिक गोष्टी वापरण्याचा प्रयास आपण केला पाहिजे असं मला वाटतं. त्याचप्रमाणे आहारातली सिंथेटिक सरबत, कोल्ड ड्रिंक्स याचा वापर हा सुद्धा घातक आहे. म्हणून नैसर्गिक गोष्टींचाच वापर आपण केला पाहिजे. आपण निसर्गाच्या जवळ गेलो तर निसर्ग आपल्याला त्याचे फायदे देईल. आपण जेवढं त्याला आपल्यापासून लांब ठेवू तेवढे आपल्याला निसर्गाचे फायदे हे कमी होणार आहेत. शिवाय वाहनांमुळे वाढणारं प्रदूषण हे तर आहेच आहे. काही गोष्टींना पर्याय नाही असं आपल्याला वाटतं, पण जिथे इच्छा तिथे मार्ग हे आपल्याला माहितीच आहे. त्यामुळे जास्तीत जास्त नैसर्गिक गोष्टींचा वापर करावा आणि सगळेच ऋतू हे सगळ्यांनाच सुसह्य कसे होतील असा आपण विचार करावा. आता आपण उन्हाळ्यातली काळजी हा विषय बघितला, तशीच पावसाळ्यातली पण आहे, थंडीतली पण आहे आणि कायमच घेण्यासारखी ही काळजी आहे. तर ह्याचा सगळ्यांनी जरूर विचार करावा, आत्मपरीक्षण करावं आणि त्याचा स्वतःला आणि समाजाला फायदा करून द्यावा अशीच माझी इच्छा आहे. आतापर्यंत जे सगळ्यांना जमेल, पटेल, करता येईल अशा गोष्टी मी सांगण्याचा प्रयत्न केला. याच्याशिवाय जर काही आणखीन कोणाच्या शंका असतील या तर तुम्ही नंतर विचारूच शकता. आणि आता उन्हाळ्यामध्ये साधारणपणे आपल्या घरात काय असावं, किंवा मला पुष्कळ माहिती आहे पण माझ्याकडे जर साहित्यच नाहीये, मला छान पुरणाची पोळी करता येते पण घरात डाळ नाहीये, गूळ नाहीये, तर काय उपयोग आहे त्याचा. तसं आहे. म्हणून काही गोष्टी या संग्रही असाव्यात अशा आहेत. तर ह्याच्यामध्ये आपण दोन गोष्टी बघू शकतो. एक अभ्यंतर उपयोगासाठी म्हणजे एक पोटात घेण्यासाठी, आणि वेगवेगळे लेप किंवा तेल तूप आहे ते बाह्य उपयोगासाठी. तर अभ्यंतर उपयोगासाठी गार माठातलं पाणी पाहिजे, गुलाबाच्या पाकळ्या, गुलकंद, रोज सिरप जे आपण दुधातून पण रोज मुलांना देऊ शकतो, मोरवळा, विविध सरबते, खापराचा तुकडा, साळीच्या लाह्या, विविध प्रकारची फळं, धने जिरे, तुळस बी, सब्जा बी जे आपण भिजत घालून ते चांगलं भिजलं की त्याचा आपण सरबतामध्ये, ताकामध्ये किंवा साध्या पाण्यामध्ये पण उपयोग करू शकतो. वाळा हा पाण्यात घालण्यासाठी किंवा वाळ्याची पावडर ही लेपासाठी. चंदन, कमळ, गुलाब या गोष्टी जर आपण घरात ठेवल्या तर आपल्याला वेळोवेळी त्याचा सहजपणे वापर करता येईल. बाह्य म्हणजे बाहेरून लावण्यासाठी म्हणून कैलास जीवन, शतधौत घृत, गाईचं तूप, खोबरेल तेल, चंदन, मुलतानी माती, वाळा, कापड, सुती सैल कपडे, माठ, साधा पंखा किंवा वाळ्याचे काही पडदे, टोपी यासारख्या वस्तू जर आपल्याला शक्य असतील तर त्या आपण घरी आणून ठेवाव्यात. घरात संग्रही असावीत आणि सामान्यपणे सगळ्यांना माहिती असतात अशी औषधं, ती म्हणजे सूतशेखर. याच्यामध्ये साधा आणि सुवर्ण असं दोन्ही असतं. सुवर्ण हे जरा वरच्या क्वालिटीचं औषध आहे. चंद्रकला याच्या गोळ्या मिळतात, प्रवाळ पंचामृत, कामदुधाच्याही गोळ्या असतात. पुष्यानुक चूर्ण हे विशेषतः रक्तस्राव जास्ती होत असेल तर त्यासाठी उपयोगी पडणारं औषध आहे. गुळवेल सत्व हे शरीरातली उष्णता कमी करणारं औषध आहे. उमराचं पाणी, ज्यांना नेहमी उन्हाचा खूप त्रास होतो, जीवाची तगमग होते, घाम फुटतो, अशा वेळेस या लोकांनी उमराचं पाणी तयार मिळतं ते रोज किमान एक 50 ml तरी उमराचं पाणी प्यावं. त्याची चव साध्या पाण्यासारखीच लागते, खूप काही वेगळी लागत नाही. शतावरी कल्प म्हणजे अचानक खूप थकवा आला तर दुधातून किंवा पाण्यातूनही हे औषध घेता येतं. तर ही सर्वसामान्य लोकांना समजतील किंवा जमतील आणि परवडतील सुद्धा अशी औषधं आहेत.
तर ती आवर्जून घरामध्ये ठेवावी. आता प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर हे पण आपल्याला माहिती आहे. उन्हाळ्यामध्ये आपल्याला काही होण्याची वाट कशाला बघायची, किंवा काही झाल्यानंतर सगळं कशाला करत बसायचं. तर उन्हाळा सुरू झाला कीच हे जे पुढचे उपचार आहेत त्यातल्या काही गोष्टी आपण जर करत राहिल्या तर उन्हाळा हा नक्कीच सुसह्य होईल. त्याच्यामध्ये धणे जिऱ्याचं पाणी पिणं, मोरावळा गुलकंद वारंवार खाणं, सरबत पिणे, माठातले वाळा घातलेले पाणी पिणे, ताक आणि सोलकढीचा वापर करणे, खाण्यापिण्याचे पथ्य पाळणे, पचायला हलका असा आहार घेणे, अबरचबर जड बिर्याणी सारखे पदार्थ हे खाऊ नयेत, डोळ्यांवरती जी काय आतापर्यंत औषधं वारंवार सांगितली त्याच्या पट्ट्या ठेवणे, तळपायला तूप, कैलास जीवन, गाईचं तूप लावणे, मोकळ्या हवेत फिरणे, हलका व्यायाम करणे आणि पुरेशी झोप घेणे. यातल्या काही गोष्टींचा आपण अवलंब सहज करू शकतो. रोजच्या जीवनात कितीही कामात असलं तरी करू शकतो. खरं तर सगळ्याच गोष्टी करण्यासारख्या आहेत, पण यातल्या काही गोष्टी जरी आपण केल्या तरी सुद्धा आपल्याला हा उन्हाळा नक्कीच सुसह्य होईल. आल्हाददायक होईल का नाही मी नाही सांगू शकणार, पण सुसह्य तर नक्कीच होईल. आपण हे आतापर्यंत सगळं सांगितलेलं काही लक्षात ठेवलं असेल, काही लिहून घेतलं असेल, त्याचा जरूर वापर करावा आणि आपला उन्हाळा हा छान आनंदी जावा अशी मी इच्छा करते आणि माझं सांगणं संपवते. धन्यवाद मॅडम. आपण खूपच छान माहिती सांगितलेली आहे आणि अगदी घरगुती उपाय आहेत. खूप महागही नाही आहेत आणि घरच्या घरी करता येण्यासारखे आहेत. त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. इथे काही प्रश्न मला चॅट बॉक्समध्ये दिसत आहेत, ते मी तुम्हाला एक एक करून विचारते. एक जणीने असं लिहिलंय की केळी समरमध्ये किती प्रमाणात खावी हे सांगावे. आता ज्यांना कफाचा त्रास आहे, मी सुरुवातीलाच सांगितलं की थंडीमध्ये कफ वाढतो आणि उन्हाळ्यात तो पातळ होतो. अशा काळामध्ये कफ होणाऱ्या लोकांनी जर सुरुवातीला केळी खाल्ली तर त्यांचा कफ वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे केळी माफक प्रमाणातच खावीत आणि खायची झाली तर वेलची केळी म्हणजे जी छोटी छोटी किंवा सोनकेळी ज्याला म्हणतात त्याचा उपयोग हा जास्ती करावा. आणि तुपाबरोबर किंवा वेलची बरोबर जर केळं खाल्लं तर त्याचा त्रास हा कमी होतो किंवा होत नाही. त्यामुळे या दोन गोष्टींबरोबर जर केळं खाल्लं तर त्याचा फायदा नक्की होईल. थँक्यू. अजून एक प्रश्न आहे की त्वचेचा कोरडेपणा घालवण्यासाठी काय करावं? आता त्वचेचा कोरडेपणा घालवण्यासाठी गाईचं तूप किंवा कुठलं औषधी तूप जर असेल तुमच्याकडे तर ते, किंवा खोबरेल तेल याचा जर वापर केला तर कोरडेपणा हा नक्की जातो आणि शरीराची कांती पण सुधारते. त्याचे औषधी उपयोगाचा पण आपल्याला फायदा होतो आणि हा कोरडेपणा घालवण्यासाठी पण फायदा होतो त्याचा. तर बऱ्याच वेळा हल्ली सांगतात की सनस्क्रीन लावून बाहेर पडा, पण कुठलाही क्रीम तयार करण्यासाठी त्याच्यामध्ये काही केमिकल्स ही असतातच. त्याचा जर वापर करायचा नसेल तर तुम्ही कैलास जीवन, शतधौतघृत, खोबरेल तेल, गाईचं तूप याचा वापर करू शकता. त्याने कोरडेपणा नक्की जातो. थँक्यू. तोंडाला वारंवार घसा कोरडा पडणे किंवा बोलताना सुद्धा वृद्ध लोकांच्या असं जाणवतं की त्यांचं बोलणं थोडंसं जड येत आहे, यासाठी काय करावं? वृद्ध लोकांमधला हा प्रॉब्लेम थोडा वेगळा असतो, पण मगाशी मी तुम्हाला तृष्णा रोग किंवा खूप तहान लागणे यासाठी जे उपचार सांगितले ते ह्याच्यासाठी नक्की उपयोगी पडतील. मनुका, ज्येष्ठमध, खडी साखर चघळणे किंवा खजुराचं सरबत पिणे किंवा वाळ्याचं सरबत पिणे ह्यासारख्या गोष्टी ह्याच्यासाठी नक्की उपयोगी पडतात. वृद्धांमध्ये त्यांचं बोलण्याची ताकद कमी झालेली असते, त्याच्यामुळे त्यांची जीभ काही वेळा आत ओढली जाते आणि बोलता येत नाही असं होतं. त्यामुळे त्यांनी सुद्धा ह्या गोष्टींचा उपयोग करायला हरकत नाही. खडीसाखर, ज्येष्ठमधाची पावडर किंवा ज्येष्ठमधाच्या गोळ्या मिळतात कास्पो नावाच्या, ती गोळी जरी तोंडात ठेवली तरी तोंडातला ओलसरपणा हा टिकून राहतो. ताक आणि दही संध्याकाळी घेतले तर चालेल का, असा अजून एक प्रश्न आहे. हो,
खरं तर हे दोन्ही गोष्टी संध्याकाळी चालणार नाही. दही तर अजिबातच नाही. पण दुपारी किंवा साधारण एक 5-6 वाजेपर्यंत ताजं गोड ताक तुम्ही या सीझनला प्यायलं तर चालू शकतं. आणि भरपूर पाणी घातलेलं पाहिजे, ते लस्सी सारखं घट्ट नको. ओके. हा, दही शक्यतो टाळावं. आता सर्वांचे चॅट इथे एक बॉक्स मध्ये प्रश्न दिसतोय टाकलेले मला. सॉरी, ज्यांना डायबिटीस आहे त्यांनी गुलकंद किंवा सरबताऐवजी दुसरे काही घेऊ शकतो का? ज्यांना डायबिटीस आहे त्यांनी गुलकंदाऐवजी कमळाच्या पाकळ्या किंवा गुलाबाच्या पाकळ्या भिजत टाकून त्याचं पाणी घेऊ शकतात आणि उमराचं पाणी घेऊ शकतात. आणि सरबतामध्ये आवळ्याचं सरबत आणि खजुराचं सरबत. तर आवळ्याचं सरबत हे मिळतं किंवा घरी पण तुम्ही करू शकता. खजुराचं सरबत मी थोडक्यात सांगते. जशी चिंच भिजत घालून कोळ करतात तसंच खजूर भिजत घालायचा आणि त्याचा कोळ काढायचा आणि त्या पाण्यामध्ये साखर, मीठ, थोडीशी आवळ्याची पावडर असं घालून त्याला आम्ही पानक म्हणजे सरबत, आयुर्वेदामध्ये त्याला पानक असं म्हणतात. तर हे खरजूर पानक जर घेतलं तर ही नॅचरल सोर्स ऑफ शुगर किंवा गोडपणा, मधुरपणा, त्यामुळे ते या लोकांनी घेतलं तरी चालू शकतं. खूप छान माहिती. आजच्या कार्यक्रमात आपण ऐकलं ते म्हणजे ऋतूनुसार करायचे पंचकर्म. उन्हाळ्यात वमन करावं, काय खावं आणि काय खाऊ नये, कुठल्या वेळेला काय खावं, पचायला हलके पदार्थ खावेत, वाळ्याचे पडदे, दुपारी झोप सुद्धा घेतलेली चालणार आहे. ही काही जणांना खूपच आनंदाची आवश्यक गोष्ट असते. वाटेल. लाजामंड आणि खरपरसिद्ध जल हेही घ्यावं असं सांगण्यात आलेलं आहे. विहारासाठी उन्हाळ्यात अर्धशक्ती व्यायाम, सुती आणि फिक्या रंगाचे कपडे, लस्सी, रस हे दुपारी 12 ते 3 या वेळात न पिणे. तसंच केळ्याऐवजी सोनकेळं आणि तेही तूप लावून आवडत असेल त्यांनी खाणे. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे एसी मध्ये सतत उन्हात एसी मध्ये म्हणजे खूप जास्ती टेम्परेचर डिफरन्स याला स्वतःच्या शरीराला एक्सपोज न करणे. या सगळ्या माहितीबद्दल सुस्मिता ताई तुमचे खूप खूप आभार. आता कार्यक्रमाच्या शेवटी मी परत उज्ज्वलताईंना विनंती करते की त्यांनी शांतिमंत्रांनी या सभेची सांगता करावी. सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखमां भवेत्. ॐ शान्ति शान्ति शान्तिः. धन्यवाद. याबरोबरच आजचा आपला कार्यक्रम संपला असं मी जाहीर करते.